अर्चना राणा जगजितसिंह बंडगे तुळजापूरमध्ये आलेले आहेत। पहिल्यांदा ते इथे येत आहेत। मला सांगा, तुम्ही तुळजापूरमध्ये पहिल्यांदा आलात, काय विषय आहेत, काय भावना आहेत? बोलू शकत नाही। इथं देवीच्या मंदिरात आल्यानंतर आज महायुतीच्या सर्व नेत्यांनी दिल्लीतल्या आणि महाराष्ट्रातल्या आपल्या धाराशिव लोकसभा मतदारसंघासाठी महायुतीकडून माझी उमेदवारी घोषित केली। मला वाटतं आई तुळजाभवानीच्या दरबारामध्ये हा आई तुळजाभवानीचा आणि समस्त नारी शक्तीचा सन्मान आहे की महाराष्ट्राच्या कुलस्वामींनी आई तुळजाभवानीच्या धाराशिव लोकसभा मतदारसंघात एका महिलेला प्रतिनिधित्व मिळतंय आणि हा नारी शक्तीचा संपूर्ण महाराष्ट्रातला सन्मान आहे। आणि माझ्या नारी शक्ती, माझ्या सगळ्या महिला ही निवडणूक आपल्या हातात घेऊन मला 1001% विजयी करतील। थँक्यू। मुद्दे घेऊन आपण या निवडणुकीला सामोरे जात, प्राधान्य आपलं काय असणार आहे? माझा मुद्दा आहे की मोदी साहेब गेले 10 वर्ष आणि आता 1001% मोदी साहेब निवडून येत आहेत। तर 400 पार तर होणारच आहे। मोदी साहेब देशाचा विकास करतात आणि तिसऱ्या टर्ममध्ये मागच्या 2 टाइमपेक्षा जास्त विकास होणार आहे। आणि माझा धाराशिव जिल्हा, माझा धाराशिव मतदारसंघ जिल्हाने बार्शी आणि औसा या विकासापासून मागे राहू नये म्हणून मोदींच्या विकास रथाचं पायी होण्याचं भाग्य मला मिळालं। आणि माझ्या धाराशिव जिल्ह्यामध्ये आणि माझ्या धाराशिव मतदारसंघामध्ये मॅक्झिमम मोदी साहेबांच्या माध्यमातून आणि राज्यातल्या सगळ्या नेत्यांच्या महायुतीच्या माध्यमातून मॅक्झिमम विकास मला यायचा। तर मोदी आणि विकास हे दोनच मुद्दे या निवडणुकीसाठी आहेत। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।